नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विज्ञान, त्यामधील पाठ 5वा आम्ल, आम्लारी व क्षार. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण द्रावणाच्या सहतीविषयी बघितलं, म्हणजे सौम्य किंवा तीव्र, त्याचप्रमाणे विरल, आम्ल म्हणजे काय, आणि अरेनियसचा सिद्धांत, त्याच्यामध्ये आम्ल व आम्लारीची व्याख्या आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत सामू म्हणजे काय, सामू म्हणजेच पीएच म्हणजे काय. चला तर मग पाहूया आम्ल, आम्लारी व क्षार यामधील सामू. बघा, द्रावणाचा सामू म्हणजेच कोणत्याही द्रावणाचा, सॉल्व्हंटचा पीएच पाण्यात विरघळल्यावर आम्ल व आम्लारीचे कमी अधिक प्रमाणात विचरण होते. आपल्याला माहिती आहे H+ किंवा OH- आयनची इथे निर्मिती होत असते. सर्व नैसर्गिक जलीय द्रावणामध्ये H+ व OH- हे आयन विविध प्रमाणात आढळतात. आता हे जलीय द्रावण असेल तर ह्याच्यामध्ये पाण्याचे मॉलिक्युल्स असायलाच हवेत, म्हणजे त्याचं विचरण H+ आणि OH- मध्ये होत असतं व त्याप्रमाणे त्या द्रावणाचे गुणधर्म ठरतात. म्हणजे ते द्रावण ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे, हे आपण त्याच्या प्रमाणे सांगू शकतो. चला तर मग पाहूया की वेगवेगळ्या द्रावणांचा सामू किती असतो आणि त्याची स्केल आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, काही द्रावणं दिलेली आहेत, जसं की 1 मोलर HCl, त्याचा सामू आहे 0.0. त्याच्यानंतर जाठर रस 1, लिंबू रस 2.5, त्याचा सामू आहे. टोमॅटो रस 4.1. त्याप्रमाणे आपण पुढे गेलो तर पाणी जे आहे, शुद्ध पाणी किंवा साखरेचे द्रावण, यांचा सामू पीएच असतो 7. रक्ताचा सामू आहे 7.4. आणि असं पुढे गेल्यानंतर 1 मोलर NaOH चा सामू होतो 14. आता सामू म्हणजेच काय, तर पीएच. पीएच म्हणजेच पोटेन्स ऑफ हायड्रोजन. पोटेन्स म्हणजेच हा लॅटिन वर्ड आहे. कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहती. तर हायड्रोजन आयनची सहती किती आहे त्याप्रमाणे त्याचा पीएच ठरत असतो. लक्षात घ्या, 25 डिग्री सेल्सिअसला शुद्ध पाणी जे आहे त्याचा H+ आणि OH- मध्ये विचरण होतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये H+ ची सहती जी आहे ती 1 × 10⁻⁻7 मोल प्रति लिटर पर लिटर इतकी असते. त्याच तापमानाला 1 मोलर HCl जर घेतलं तर त्यामध्ये H+ ची सहती म्हणजेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻0 मोल प्रति लिटर असतं. आणि आपण अत्यंत तीव्र अशी आम्लारी घेतली, म्हणजे 1 मोलर NaOH घेतला, तर त्याची सहती जी आहे ती 1 × 10⁻14 मोल प्रति लिटर इतकी असते. तर आता आपण पुढे बघूया पीएच विषयी आणखी काही गोष्टी, ज्या आपल्याला जाणून घेतल्यानंतर पीएच हा कन्सेप्ट आपला क्लिअर होईल. इथे पहा, वैश्विक दर्शक म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर. तर सामू मापन प्रणालीमध्ये आम्ल व आम्लारीच्या तीव्रतेप्रमाणे त्यांच्या द्रावणाचा सामू आत्ताच आपण बघितलं की 0 ते 14 असा बदलतो. सामूमधील हे बदल दर्शवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात, म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर इथे वापरला जातो. तो युनिव्हर्सल इंडिकेटरचे कलर्स कसे असतात ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगळे रंग दाखवतो. अनेक संश्लिष्ट दर्शकांचे, संश्लिष्ट दर्शक म्हणजे काय, तर सिंथेटिक इंडिकेटर विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवतात. जसं की मिथिल ऑरेंज आहे किंवा फिनॉल्फथेलेन आहे किंवा मिथिलीन ब्ल्यू आहे. अशा प्रकारच्या संश्लिष्ट दर्शकांचा म्हणजे सिंथेटिक इंडिकेटर्सचा मिश्रण योग्य प्रमाणात केलं जातं आणि त्याच्यापासून वैश्विक दर्शक म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर बनवला जातो. आता पुढल्या स्लाइडमध्ये आपण बघतोय की कशा प्रकारचे कलर्स, जर समजा ऍसिड असेल किंवा बेस असेल किंवा न्यूट्रल असेल तर कोणत्या प्रकारचे कलर्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी सामूदर्शक पट्टीचा उपयोग करून द्रावणाचा सामू ठरवता येतो. सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक हे विद्युत साधन वापराने आपण तो सामू ठरवू शकतो. कारण आपण जर वैश्विक द्रावण आणि पट्टीचा वापर केला तर थोड्याफार प्रमाणात आपली मिस्टेक होऊ शकते, परंतु जर आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर केला, त्या प्रकारचं जर इन्स्ट्रुमेंट वापरलं तर आपण योग्य प्रकारे त्याचा सामू म्हणजे पीएच सांगू शकतो. या पद्धतीत द्रावणात विद्युत अग्र बुडून सामू मोजतो. विद्युत अग्र म्हणजे त्याचे इलेक्ट्रोड्स बुडून आपण त्याचा सामू म्हणजे पीएच मोजू शकतो. इथे पहा, काही कलर्स दिलेले आहेत. आम्ल जर असतील तर ऑरेंज कलर पासून सुरू होतो. 7 ला उदासीन आपल्याला दिसतो, म्हणजे हिरवा कलर हा उदासीनचा आहे आणि व्हायोलेट कलर हा आम्लारीचा असतो. त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्या बाजूला एक इलेक्ट्रॉनिक मीटर सुद्धा दिसतंय. त्याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रोड्स आपण त्या द्रावणामध्ये
बुडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याची ॲक्युरेट इंडिकेशन म्हणजे त्याच्याबद्दलचा तो सामू किती असावा याच्याबद्दलची रीडिंग आपल्याला त्या मशीनवर दिसते. ही एक अचूक पद्धती आहे. पहा, आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता याच्याविषयी आपण बघूया. आता उदासीनीकरण आपल्याला माहितच आहे, आपण आजपर्यंत शिकत आलो की ज्या वेळेला तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांची अभिक्रिया होते तर त्या रिएक्शनला न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे उदासीनीकरणाची अभिक्रिया असं म्हणतात. बघा, उदासीनीकरण अभिक्रिया जेव्हा HCl मध्ये पुरेसे NaOH मिसळले जाते तेव्हा निष्पन्न होणाऱ्या जलीय द्रावणात फक्त Na+ व Cl- हे आयन म्हणजेच NaCl हा क्षार व द्रावक पाणी असतात. तेव्हा H+ व OH-. आता ह्याच्यामध्ये बघा, HCl मध्ये असलेला H+ आणि NaOH मध्ये असलेला OH- या आयनांचा एकमेव स्रोत म्हणजे पाण्याचे विचरण हा असतो. त्यामुळे या अभिक्रियेला उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणतात, कारण ह्या अभिक्रियेमध्ये H2O आणि NaCl तयार होत असतो. म्हणजे ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. पहा, इथे उदासीनीकरणाची अभिक्रिया आपल्याला दिसते की विरल HCl घेतलेला आहे दर्शक पट्टीवर. जर आपण 2-3 थेंब हे HCl टाकले तर आपल्याला त्याचा सामू म्हणजे त्याचा कलरवरून आपल्याला सामू सांगू शकतो, म्हणजे pH सांगू शकतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या दर्शक पट्टीवर जर NaOH घेतला आणि NaOH चे विरल द्रावणामधून 2-3 थेंब काढून त्या काचपट्टीवर जर टाकले तर त्यावेळेला त्याचा जो कलर येतो व्हायलेट कलर, त्यावर आपण सांगू शकतो की ह्याचा सामू किती आहे. आणि ह्या अभिक्रियेमध्ये या दोघांचंही मिश्रण करून NaCl आणि H2O तयार होतो. ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. पहा, आपण इथे आता ती अभिक्रिया बघूया कशा प्रकारे होत असते ती. H+ + Cl- हे त्याचं विचरण झालं म्हणजे डिसोसिएशन झालं, प्लस NaOH चं डिसोसिएशन Na+ आणि OH- मध्ये होतं. तर Na+ + Cl- अशा प्रकारचे दोन क्षार तयार होतात. अशा प्रकारचे दोन आयन्स तयार होतात, कॅटायन आणि अनायन. यांचं एकत्रीकरण होऊन NaCl तयार होतो. आणि त्याच वेळेला ऍसिड मधून आलेला H+ आणि हायड्रॉक्सिल आयन OH- यांचं एकत्रीकरण होऊन H2O तयार होतो. आता वरील समीकरणावरून दिसून येते की Na+ व Cl- हे आयन दोन्ही बाजूला आहेत. त्यामुळे निव्वळ रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे म्हणजे Na+ कॅन्सल होतो दोन्हीकडला आणि Cl- म्हणजे H+ OH- यांच्यापासून H2O तयार होतो. Na द्रावण जसे थेंबाथेंबाने H च्या द्रावणाने मिळवले जाते तशीच OH- आयनांशी संयोग पावल्याने H+ आयनांची सहती कमी कमी होत जाते. लक्षात घ्या. आता HCl आहे, HCl चा सामू 0, 1 पर्यंत असू शकतो, कारण याच्यामध्ये आपण आता जलीय द्रावण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जसा जसा NaOH मिळवत जाऊ त्याप्रमाणे H+ बरोबर OH- मिक्स होऊन त्याचं पाणी तयार होईल आणि हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये कमी कमी होत जातं, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं विचरण होतं H+ आणि OH- या आयनामध्ये. त्यामुळे या अभिक्रियेला उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणतात, म्हणजेच न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. आता उदासीनीकरणाची अभिक्रिया पुढील प्रमाणे साध्या समीकरणात सुद्धा आपण लिहू शकतो. HCl आणि NaOH ही जनरल रिएक्शन आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. म्हणजे NaCl + H2O हे NaCl हा क्षार तयार झाला आणि H2O हे पाणी तयार झालेलं आहे. कशातून? तर तीव्र आम्लारी NaOH आणि तीव्र आम्ल HCl यांच्या संयोगाने अशा प्रकारची अभिक्रिया होते. आपल्याला पुढील तक्त्यात काही अभिक्रिया दिल्या आहेत बघा. आम्ल प्लस आम्लारी याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होतं. HNO3. आता इथे आम्लारी आपण KOH वापरली तर KNO3 आणि H आणि OH, KOH मधला OH यांची अभिक्रिया होऊन H2O तयार होतं. आता इथे बघा 2NH4OH याच्यापासून NH4/2SO4 तयार होतं, म्हणजे याच्यामध्ये नक्कीच आम्ल म्हणून H2SO4 चा वापर केलेला आहे. आणि H2SO4 चा वापर केल्यामुळे 2 NH4 इथे वापरलेले आहेत, 2 मॉलिक्यूल वापरलेले आहेत. NH4/2 आणि SO4 इथे तयार झालेला आहे. SO4 2- चार्ज असल्यामुळे इथे अमोनियमचे दोन संयुक्त रॅडिकल्स इथे लागतील आणि त्याचबरोबर याच्यातून H2O सुद्धा तयार झालेला आपल्याला दिसतोय, म्हणजे 2 H2 इथे तयार होतील. त्याच्यानंतर KOH KBr तयार होतो, याचा अर्थ HBr हायड्रोजन ब्रोमाइड वापरलेला आहे आणि प्लस H2O ह्या रिएक्शन मध्ये तयार होईल. तर अशा प्रकारे या अभिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. बघा, आता आपण बघूया धातूंबरोबर अम्लाची अभिक्रिया झाली तर काय होईल. तर धातूंबरोबर होणारी अम्लाची अभिक्रिया ही अम्लाची तीव्रता, सहती तसेच तापमान व धातूची क्रियाशीलता यानुसार ठरते. म्हणजे कशा प्रकारचा अम्ल आपण वापरलेला आहे, ती रिएक्शन होत असताना तापमान किती आहे, सहती किती आहे, त्याच्यावर या धातूबरोबरच्या अम्लाची अभिक्रिया अवलंबून असते. तीव्र अम्लाच्या विरळ द्रावणांच्या अभिक्रिया मध्यम क्रियाशील धातूंबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे आहे. तर ह्याच्याविषयी आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहूया की कशा प्रकारे धातूंबरोबर अम्लाची अभिक्रिया होत असते. इथे पहा,
याच्यामध्ये विरल HCl घेतलेला आहे, डायल्यूट HCl, आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची फित टाकलेली आहे. आणि ह्या रिएक्शन मध्ये म्हणजे Mg प्लस HCl म्हणजे 2HCl इथे घ्यावे लागतील. H2 हा जो वायू आहे तो मुक्त होतो आणि आपल्याला वर आपण जी टेस्ट आहे पॉप साऊंडची, तिथे आपण माचीस पेटवली तर इथे पॉप असा आवाज येतो आणि अशा प्रकारे H2चं मुक्तीकरण आपल्याला इथे दिसून येतं. तर बघा, मॅग्नेशियम धातू बरोबर तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाची अभिक्रिया. मॅग्नेशियम धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लावर अभिक्रिया होऊन हायड्रोजन हा ज्वलनशील वायू तयार होतो. लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ऑक्सिजन त्याला मदत करतो, पण इथे ह्याची अभिक्रिया होत असताना जो हायड्रोजन वायू मुक्त होतो तो पॉप असा साऊंड येतो. हे होताना आम्लात हायड्रोजनला मॅग्नेशियम हा क्रियाशील धातू विस्थापित करतो व हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्याच वेळी धातूचे रूपांतर आम्लधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लधर्मी मूलकाशी ते संयोग पावते व क्षार तयार होते. लक्षात ठेवा, MgCl2 हा क्षार इथे तयार होतो आणि H2 गॅस मुक्त होतो. आता इथे बघा, तुम्हाला काही अभिक्रिया दिलेल्या आहेत. Mg सॉलिड प्लस 2HCl, याच्यापासून आपण रिएक्शन बघितली. MgCl2 क्षार तयार झालेला आहे आणि H2 गॅस इथे मुक्त झालेला आहे. आता Zn बरोबर H2SO4 ची अभिक्रिया झाली तर ZnSO4 aqueous म्हणजे पाण्यातील द्रावण आणि इथे आपल्याला H2 वायू मुक्त होतो, कारण आपण H2SO4 वापरलेला आहे, सल्फ्युरिक आम्ल वापरलेला आहे. आता CuNO3/2 आणि H2 गॅस जर मुक्त होत असेल तर याचा अर्थ आपण इथे CuNO3 म्हणजेच HNO3 हे आपण ऍसिड वापरलेला आहे आणि कॉपर हा धातू वापरलेला आहे. अशा प्रकारे दोन मॉलिक्युल्स आपल्याला HNO3 चे घ्यावे लागतील, नायट्रिक आम्लाचे एक्वियस सोल्युशन मध्ये घ्यावे लागतील आणि कॉपर बरोबर त्याची अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेट आणि H2 गॅस मुक्त झालेला आपल्याला इथे दिसेल. धातूंच्या ऑक्साईड बरोबर अम्लांची अभिक्रिया बघा. धातूंच्या ऑक्साईड बरोबर म्हणजे आता समजा रेड ऑक्साईड, याचं सूत्र आहे Fe2O3. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण MCQs मध्ये अशा प्रकारचं सूत्र विचारलं जातं की रेड ऑक्साईडचं सूत्र द्या, तर ते Fe2O3 आहे. तर आता बघूया आपण, पाण्यात अविद्राव्य असलेले रेड ऑक्साईड HCl बरोबर अभिक्रिया पावते व पाण्यात विद्राव्य असा FeCl3 तयार करतो, फेरिक क्लोराईड तयार करतो. हा क्षार तयार झाल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो, म्हणजे फेरिक क्लोराईडचा कलर पिवळसर आहे. या रासायनिक बदलासाठी खालील समीकरण लिहिता येते. Fe2O3 प्लस 6H3 इथे वापरलेले आहेत बघा, आणि 2FeCl3 आणि याच्यातून H2O हे लिक्विड आपल्याला तयार झालेलं दिसतंय. आता खाली काही अभिक्रिया दिलेल्या आहेत बघा. CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस 2HCl, कॅल्शियम आणि क्लोरीन दिसला की CaCl2 हा क्षार तयार होतो आणि H2O पाणी सुद्धा तयार होतं. MgO प्लस आपण 2HCl घेऊया म्हणजे MgCl2 आणि H2O तयार होतो. ZnO प्लस 2HCl याच्यामध्ये ZnCl2 झिंक क्लोराईड आणि H2O मॉलिक्युल तयार होतो, म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतात. तसेच Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड किंवा अल्युमिना सुद्धा म्हटलं जातं आणि 6HF याच्यातून आपल्याला 2Al-F3 अल्युमिनियम फ्लोराईड तयार होतो आणि 3H2O चे मॉलिक्युल इथे त्याच्याबरोबर तयार होतात, म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतात. आता उदासीनीकरण अभिक्रियेच्या संदर्भाने धातूचे ऑक्साईड कोणत्या प्रकारचे संयुग करते, तर लक्षात ठेवा, धातूचे ऑक्साईड अम्लधर्मी संयुग तयार करताना आपल्याला इथे दिसते. तर म्हणजे अम्लाबरोबर अभिक्रिया होऊन अम्लारी तयार करताना आपल्याला दिसते, म्हणजे अम्लारी धर्मी असतात. हे विधान आपण इथे स्पष्ट करू शकतो. अधातूंच्या ऑक्साईड बरोबर अम्लारींची अभिक्रिया. अधातू म्हणजे आता कार्बनचा ऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आता ह्यांच्यावर अम्लारींची अभिक्रिया होऊन काय होतंय ते आपण पाहूया. अधातूंच्या ऑक्साईड बरोबर अम्लारींची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी, परत एकदा क्षार आणि पाणी संयुग तयार होतात. जसं आपण धातूमध्ये बघितलं होतं, तिथे हायड्रोजन तयार होत होता, इथे क्षार आणि पाणी तयार होते. त्यामुळे अधातूंचे ऑक्साईड अम्लधर्मी आहेत असे म्हणतात. अधातूंचे ऑक्साईड अम्लधर्मी आणि धातूंचे ऑक्साईड अम्लारी धर्मी आहेत. लक्षात घ्या, कधी कधी अधातूंचे ऑक्साईड हे अम्लांचीच उदाहरणे आहेत असेही म्हटलं जातं. इथे बघा एक रिएक्शन दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस 2NaOH म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा अधातूंचा ऑक्साईड आहे. अम्लारी बरोबर अभिक्रिया झाली तर Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, खाण्याचा सोडा तयार होतो आणि H2O तयार होतो. त्याचप्रमाणे KOH, इथे KOH आणि CO2 यांची अभिक्रिया होऊन K2CO3 आणि H2O तयार होतोय. तसेच SO3 आणि NaOH यांची अभिक्रिया झाली 2NaOH यांची, तर Na2SO4 आणि H2O तयार होतो. तसेच झिंक ऑक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट Na2ZnO2 तयार झालेला दिसतोय, पाणी सुद्धा तयार होते. तसेच अल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन
सोडियम अल्युमिनेट म्हणजे NaLO2 व पाणी तयार झालेले आपल्याला दिसते. आता बघा धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लाची अभिक्रिया. आता खाण्याचा सोडा Na2CO3 किंवा बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3 हा जो सोडा आहे तो आणि लिंबू रस यांचं जर आपण मिश्रण केलं तर त्याच्यापासून जो गॅस तयार होतो तो चुन्याच्या निवळीमधून सोडल्यास ती चुन्याची निवळी दुधाळ होते. म्हणजे ह्यांच्यामध्ये तयार झालेला गॅस हा कार्बन डायऑक्साईड असतो हे सिद्ध होत आहे. म्हणजे खाली तुम्हाला रिएक्शन दिलेले बघा CaOH2 aqueous प्लस CO2 याच्यातून CaCO3 सॉलिड आणि H2O CaCO3 साखा इथे तयार होतो आणि पाणी तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये काय काय शिकलो बघा. आपण धातूंची आणि अधातूंची अम्लाबरोबर आणि अम्लारीबरोबरची अभिक्रिया बघितली. धातूंची ऑक्साईड ही अम्लारी धर्मी असतात आणि अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी असतात हे पण आपण या भागामध्ये शिकलो. त्याचप्रमाणे सामू म्हणजे काय, पोटेन्स ऑफ हायड्रोजन आयन्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजन आयनचं कसं मोजलं जातं, कशा प्रकारे ऍसिडिक जर असेल तर त्याचा पीएच किती असतो, न्यूट्रल असेल तर पीएच किती असतो, त्याचप्रमाणे आपल्या रक्ताचा पीएच 7.34 असतो हे आपण इथे शिकलो. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला MCQ मध्ये विचारले जातात. धन्यवाद.